तर बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही, जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याची आम्हाला गरज वाटत नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर सरकारनं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवला असल्याची टीका सुद्धा जयंत पाटलांनी केली आहे। आमदारांची देखील कुजबूज आहे की आम्हाला निधी देखील यावेळेस कमी मिळाला। खरं तर 70-80 कोटी रुपयांची कामं जी आहेत ती सगळी पुरवणी मागण्यात आमदारांना देण्यात आलेली, परंतु प्रत्यक्षात मात्र 15 कोटी रुपयेच हातात येतात। त्यामुळे सत्ताधारी आमदार देखील सत्तारूढ आमदारांच्या हातात काही उद्या 12 तारखेला अधिवेशन संपलं की ते ज्यावेळी मतदारसंघात जातील त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलंय ते त्यांना सांगतील साहेब पैसे नाहीत, मी काम करणार नाही। सगळी कामं महाराष्ट्रात बांधकाम खात्याचे 65,000 कोटी रुपये देणं आहे, म्हणजे पूर्ण अडचण आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा यांनी उडवलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुका होतात, आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येते। तुमच्या पक्षातल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज आहे का? आणि अनेक विरोधातले आमदार देखील तुम्हाला येऊन भेटतात, त्यामुळे यंदा तुमच्या संपर्कातल्या आमदारांमध्ये काही चमत्कार घडेल? आम्ही कुणालाही हॉटेलमध्ये ठेवायचा विचार करत नाही। आमच्या आमदारांवर विश्वास आहे आणि आम्हाला या पद्धतीनं कोणाला डांबून ठेवायची आवश्यकता वाटत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।